सकळांचे पाया घेऊन आपला नियुक्त सकळा भाग्य प्राप्त झालं जसं फुलाच्या जवळ गेल्यानंतर भरभराला आनंद प्राप्त होतो. हरिपाठी गेले ते निवांतचे ठेले भ्रमर गुंतले सुमन कळीते. मोठे प्रेमानं त्या फुलाचा मकरंद सेवन करण्याचं सौभाग्य असणारं त्या भ्रमराला प्राप्त होतं. तसं सज्जनांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आम्हाला नेहमी चांगलंच ऐकायला मिळतं. तेव्हा चांगलंच आम्हाला पाहण्यासाठी मिळावं, चांगलंच ऐकण्यासाठी मिळावं, चांगलंच बोलण्याचं भाग्य आम्हाला मिळावं. आम्हाला चांगलं पाहता येत नसेल, चांगलं पाहण्याची दृष्टी प्राप्त झालेली नसेल तर त्याच्यापेक्षा आम्हाला आंदोलन केलेला 1000 पटीनं चांगलं आहे. पण नेहमीच चांगलंच पाहण्याची दृष्टी आमच्याकडे असली पाहिजे. आम्हाला कोणाची निंदा ऐकायची सवय असता कामा नये. आमचे कान बळी होऊ लागले. आमच्या कानाला नेहमी चांगलंच ऐकण्याची सवय लागली पाहिजे. आणि जर चांगलं ऐकण्याची सवय नसेल तर त्याच्यापेक्षा तो आम्हाला बहिरं केलं तरी चालेल. आमच्या वाटेला नेहमी चांगलंच बोलण्याची सवय असावी लागेल. आम्हाला जर नाही चांगलं बोलता आलं तर त्याच्यापेक्षा तू आम्हाला मूक केलं तरी चालेल. काय माझ्या तुकोबरायांची विशाल दृष्टी आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा किती मोठा व्यासंग आहे. जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या प्रेमानं तल्लीन होत असत कीर्तनामध्ये गेल्यानंतर. विदाउट टेन्शन माणूस फक्त परमार्थात असू शकतो. पण विदाउट टेन्शन होण्यासाठी, फ्री टेन्शन होण्यासाठी भगवंताच्या नामाचं चिंतन मात्र हृदयापासून घ्यावं लागतं. किती जरी कष्ट शारीरिक घडले, भौतिक श्रम घडले तरी भगवंताच्या नामचिंतनामध्ये आलेला थकवा एका क्षणात निघून जातो. आणि ही अवस्था आमच्या जीवनात फार महत्वाची. म्हणून परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे आणि प्रपंचामध्ये व्यवस्थेला महत्व आहे. आलेल्या पाहुण्यांचं वेलकम. आलेला व्यक्ती वयाने किती लहान असू द्या, बुद्धीनं कमी असू द्या, अनुभवानं कमी असू द्या, पण आपल्या उमरेच्या आत एकदा आला की अतिथी देवो भव. त्याने गेल्या व्यक्तीला पाणी देणं, भुके गेल्या व्यक्तीला अन्नदान करणं हा खरा परमार्थ आहे. जे कारंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नुसतं शाब्दिक भांडवल आमच्याजवळ असून चालत नाही. आमच्या
आपल्याकडे कुठल्या प्रकारचा दांभिकपणा असून उपयोगाचा नाहीये. दांभिकपणा आपल्याकडे कधी असताच कामा नये. कर्म करा, पण कर्म आपलं भ्रष्ट कधी असता कामा नये. ज्ञान माणसाकडे जरूर असावं, पण ज्ञानाचा दांभिकपणा, अहंकार त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा असता कामा नये. आणि म्हणून शुद्ध ज्ञान, शुद्ध प्रेम हृदयापासून जर असेल तर तो खरा भाग्यवान असताना. माणूस संपत्तीने मोठा होत नसतो, माणूस जन्माने मोठा होत नसतो, माणूस नेहमी आपल्या कर्तृत्वाने मोठा होत असतो. आणि यासाठी कर्तव्याला प्रामाणिकपणाने नेहमी करता अंतःकरणापासून आचरणात आणण्याचा प्रयत्न करत झाला. बरेचशा लोकांना हक्काची जाणीव असते, पण कर्तव्य माणसं विसरलेली असतात. यासाठी कर्तव्य आपल्या जीवनात कधी विसरू नका. म्हणून तुकोबराय सांगतात, आता तरी पुढे. तारेवरची कसरत आहे. तारेवरच्या कसरतीतून नेहमी वाटचाल करायची आपल्याला. फॉर एक्झाम्पल असू दे, आता आहे तेच. ठेवले आनंद ते पैशाची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वारा पिऊन देखील साप कधी दुबळे नसतात, रानटी हत्ती गवत खाऊन देखील ताकदवान असतात, आणि ऋषी मुनी कंदमुळे खाऊन देखील समाधानाचं जीवन जगत असतात. यशस्वी माणसं जगामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतील, पण समाधानी माणसं किती पाहायला मिळतात महत्वाचा प्रश्न. आम्हाला भगवंता तुझ्या नामचिंतनातून प्राप्त होतो. म्हणून तात्पुरतं नुसतं नको, क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भोशंदू नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे दरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. उशीर करू नका. सज्जनांच्या सहवासामध्ये लागलीच सहभाग नोंदवण्याचं भाग्य निर्माण करा. सज्जनांच्या सहवासात गेल्यानंतरच हा अधिकार आपल्याला कळणार आहे. If one is lost, nothing is lost. If health is lost, something is lost. But if character is lost, everything is lost. चारित्र्य चांगलं असेल तरच त्याचं समाजामध्ये चरित्र गायलं जातं. म्हणून नेहमी माणसाचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आमचं चारित्र्य आम्हाला शीलवान बनता येत नाही, तोपर्यंत आम्हाला गुणवान माणसांची पालक कशी करता येणार. गुणवान व्यक्तीची पालक करण्यासाठी आम्हाला गुणवान व्हावं लागणार आहे. विष्णुमय जग आहे सर्व, पण स्वतः वैष्णव झाल्याशिवाय विष्णुमय जगाचा अधिकार आम्हाला कसा कळणार आहे. स्वतः वैष्णव व्हावं लागेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सर्व समान आहे. कोण अधिकारी, कोण पदाधिकारी. भगवंताच्या पुढे सर्व समान आहे. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठी भाव मुक्ती देखून या. म्हणून हृदयापासून हे प्रेम जर आपण केलं तर त्याच्यासारखा आनंद जगात होते. पण आपला विषय चालला नेहमी सज्जनांच्या सहवासात घेत चालला. आजच्या काळात सज्जन कुणाला म्हणायचा हा देखील महत्वाचा प्रश्न. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेल. ज्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा अवगुण आपल्याला पाहायला मिळत नाही, आणि तोच केवळ सज्जन आहे. पण अशा सज्जनांच्या सहवासात गेल्यानंतर तो आनंद मला करणार. म्हणून संगत आणि पंगत नेहमी आम्हाला सज्जनांच्या सहवासाची मिळाली पाहिजे. गाईच्या काशेमध्ये गुचिड बसलेला असतो, पण त्या गोचळाला गाईच्या काशेचं महत्व कधीच कळालेलं नसतं. गाईच्या काशेमध्ये बसलेल्या गोचळाला पाहून बऱ्याचशा लोकांना वाटतं की गोचळ किती भाग्यवान आहे, त्याला दररोज दूध पिण्यासाठी मिळत असेल. पण जेव्हा 3 ऑब्झर्वेशन आपण करावं तेव्हा आपल्या लक्षात येतं
जरी गोचिड गाईच्या काशीत बसलेला असला तरी त्या गोठराला रक्ताशिवाय कशाचीच तरी चव कळालेली नाही. पण थोड्या वेळासाठीच त्या वासराला सोडलेलं असतं आणि ते वासरू जेव्हा आपल्या आईच्या जवळ येतं आणि दुसऱ्या मारत मारत मोठ्या प्रेमानं आपल्या गायरूपी आईच्या पुढे उभं राहिलेलं असतं आणि पवित्र आणि गोड दूध प्यायला सुरुवात करत असतं, तेव्हा आई रूपी गाय सुद्धा प्रेमाचा पाना सोडत असते आणि मिटक्या मारत मारत त्या पवित्र आणि गोड दुधाचा आनंद ते वासरू घेत असत. तसं आम्हाला नेहमी वासनासारखी संगत असावी, गोचडासारखी संगत असून उपयोगाची नाही. का कमलकंदारी दसुरी नामू केची घरी परी परागू शेवीचे भ्रमरीला चिकल उंचीवरी. ज्ञानोबा यांनी 90 अध्यायामध्ये अतिशय गोड चिंतन केलेलं आहे. जसं वासराचा दृष्टांत पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदराळ परी ते आविरणे गोचिड अशुद्ध काही शिवी. तसं फुलाच्या जवळ रात्रंदिवस बेडूक बसलेला असतो. पानाला वाटतं बेडूक किती भाग्यवान आहे, पण जेव्हा बारकाईने पाहू तेव्हा बेडूक फुलाच्या जवळ असताना सुद्धा चिखलच खातोय सारखा. पण त्याला फुलाच्या मकरंदाची ओळख झालेली नाही, फुलातल्या परागाची, फुलातल्या परिमळाची, फुलातल्या मधाची त्याला ओळख झालेली नाही. पण थोडाच वेळासाठी तो भ्रमण असताना मोठ्या प्रेमानं फुलाच्या जवळ येतो आणि फुलातला मकरंद सेवन करायला सुरुवात करतो. आम्हाला संगतनेने भ्रमणासारखी असावी आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबानो आता तरी याचा विचार करा. क्षणभर जरी देवाच्या नामाचं चिंतन केलं तरी चालेल, रात्रंदिवस देवाच्या नामाचं भजन करा असं संतांनी कंपल्शन केलेलं नाही. आपल्या वाटेला आलेलं काम प्रामाणिकपणाने करत करत हरिबोला घेता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करिता हरिबोला. बंधन कुठल्याही प्रकारचं नाही. देवाची गाणी उभा कर, देवाची गाणी उभा कर. समीपता, स्वरूपता, साहित्यता. सूर्य म्हटलं की प्रकाश आहे. जसं त्यांचं तिकडे लक्ष गेलं की माझं सुद्धा साहजिकच लक्ष तिकडे गेलं. वर्ण नेहमी माणसाला कळलं पाहिजे. ज्या वेळेला मोठ्या प्रेमिक अंतःकरणानं भगवंता तुझी कोण आठवण चाललेली आहे. सूर्याजवळ नेहमी प्रकाश असतो, फुलाजवळ नेहमी सुगंध असतो. तसं शुद्ध अंतःकरण जर आपलं असेल, पवित्र अंतःकरण जर आपलं असेल, त्याच्यासारखा प्रसन्न माणूस जगात कुठे सापडला नाही. त्याचा आदर्श घेतला जातो. प्लेटो सारखा एक विचारवंत, ज्यांनी अरिस्टॉटल सारखे असणारे विचारवंताला घडवलं. प्लेटो एक विचारवंत 12व्या शतकामध्ये बोलून जातात. 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक माणूस डायरेक्टली इनडायरेक्टली संगीत प्रेमीमध्ये
पण ते संगीत आमच्याकडे सात्विक असलं पाहिजे. ते सात्विक संगीत आम्हाला भजनातून ऐकायला मिळतं. पण आमचे पोपटवरती माळी साहेब ड्युटी सांभाळत आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, रजिस्टर ऑफिसमध्ये ते आपली ड्युटी सांभाळत आहेत. माझा भाव माझा देव हा सांप्रदायिक चॅनल, ही आवड त्यांना अंतःकरणापासूनची आणि माध्यमातून संतांच्या विचाराचा ते प्रचार आणि प्रसार करतात. हे वास्तविक पाहता अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दरिता पडते आवडीना. तशी मृदंगाची गोड साथ आहे, आमच्या माऊलींची सर्वांची गोड साथ आहे. संख्यात्मक वाढ परमार्थामध्ये विशेष महत्वाची नसते, गुणात्मक वाढ महत्वाची असते. आपली तळमळ अंतःकरणापासूनची आल्याबरोबर माझ्या लक्षात आहे, ऊन वारा पाऊसाची तमान बाळगता परमेश्वरा तुझ्यावर जर प्रेम करणारा साधक असेल तर तो साधक आयुष्यामध्ये कधीच कोणाला बाधक होऊ शकत नाहीये. साधक त्यालाच म्हटलं जातं आपल्या साधनेच्या द्वारा साधना करत करत साधण्याकडे चाललेला आहे. व्हॉट इज द एम ऑफ लाईफ? आपलं मुख्य ध्येय काय हे माणसाला कळालं पाहिजे. आणि जेव्हा मला आमच्या जीवनात कळलं जाणार आहे. पण हात जोडून पाया करून श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय किती प्रेमानं तुम्हा आम्हाला सांगतात निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सगळ्याचे पाया माझे दंड पाया पडून किती प्रेमानं प्रार्थना करतात. संत मायबाबांची किती तळमळ आहे. जसं आई वडिलांना नेहमी वाटतं माझा लेकरू माझा चिमुकला बाळ योग्य मार्गाने वाटचाल करणारा निघाला पाहिजे. माझा बाळ मुलगा असेल मुलगी असेल स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असली पाहिजे, कर्तृत्वान झाली पाहिजे. शालेय शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, विद्येमध्ये पारंगत झाली पाहिजे. रात्रंदिवस आई वडिलांची तळमळ आपल्या लेकरांसाठी असते, तशी तळमळ जगासाठी संतांची. म्हणून संतांना आई वडिलांची उपमा दिलेली आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय निर्पतीत कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उतराया जन जड जीवन उतराया जन महादोषी. जनजीवाचा महादोषांचा उद्धार करण्यासाठी संत मायबाप किती प्रेमानं तुम्हाला आम्हाला सांगतात. नवे नवे ते संत तेवढ्यासाठी जगात आलेले असतात. नदी उगमस्थानाच्या ठिकाणाहून निघालेली आहे तेव्हा ती छोटी असते, पण ती नदी जेव्हा वाहत असते त्या नदीला वाहत असताना सर्वच प्रदेश
मनासारखे मिळत नसतात. त्या नदीला प्रवास करत असताना सर्वच प्रदेश मनासारखे मिळत नसतात. मग नदीनं कंटाळा करून चालेल का? त्या नदीला कधी कधी काटेरी रस्त्यातून वाहण्याचा प्रसंग येतो. त्या नदीला कधी कधी काळ्या भुसभुशीत जमिनीतून वाहण्याचा प्रसंग येतो. त्या नदीला कधी कधी खडकाळ जमिनीतून वाहण्याचा प्रसंग येतो. त्या नदीला कधी कधी उंच पहाडावरून धबधब्याच्या रूपानं दरीमध्ये वाहण्याचा प्रसंग येतो. नदी कधी कंटाळा करते का? वाहत असताना. आणि नदीनं जर कंटाळा केला वाहत असताना तर ती नदीनं राहता त्या नदीला धक्क्याचं स्वरूप प्राप्त होत असतं. मग नदीनं सारखं वाहत राहायचं असतं. नदी वाहत असते. तिचा आदर्श आम्हाला घ्यायचा. आणि तीच नदी एकदा सागराला जवळ मिळाली की मग मात्र ती नदी सागर स्वरूप झालेली असते, समुद्र स्वरूप झालेली असते. तसं अंतःकरणापासून जर भगवंताच्या नामाचं चिंतन केलं आणि चित्त शुद्ध झालं तर खऱ्या अर्थानं त्याच्यासारखा आनंद जगात तुला करेल. म्हणून मोठ्या प्रेमाने एका वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताच्या नामाचं भजन करूया. विनोबा सकळांचे पाया माझे दंडवता फुलाने चित्त शुद्ध करा. चित्त भगवंता तुझ्या नामाच्या चिंतनातून आमचं शुद्ध होऊन जात. फूल चुकून जरी मातीमध्ये पडलं तरी फुलाच्या संगतीमुळे मातीला सुद्धा सुगंध प्राप्त होतो. तसं तुझ्या नामाचं चिंतन जर मोठ्या प्रेमानं देहरूपी त्या मंदिराच्या मुखरूपी प्रवेशद्वारानं घेतलं तर तो आनंद वेगळा आहे. तशी लाईट कधी येते कधी जाते, कधी येते कधी जाते. तसं सुख आणि दुःखाचे प्रसंग आमच्या जीवनात नेहमी येत असतात. कधी मनासारख्या घटना घडत असतात, कधी मनाच्या विरोधी घटना घडत असतात. कधी अनुकूल प्रसंग येत असतात, कधी प्रतिकूल प्रसंग येत असतात. पण अनुकूल प्रसंग आले काय किंवा प्रतिकूल प्रसंग आले काय त्याच्यावरचं प्रेम कमी होऊ द्यायचं नाही. वदनी तुझे मंगल नाम
नामदेव महाराज मोठ्या प्रेमानं बोलतात. आरण गावाला जेव्हा मोठ्या प्रेमानं नामदेव महाराज प्रत्यक्ष सावता बाबांचं प्रेम पाहतात. धन्य ते आरण रत्नाची खाण, जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. हातानं काम चालू आहे आणि मुखानं नाम चालू आहे. कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतु भूर्माते संगोत्सव कर्मणी. हा अधिकार असताना थोर महात्म्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला अनुभवायला मिळत असतो. आणि अशा महात्म्यांची कृती जेव्हा आम्ही डोळ्यासमोर ठेवतो तेव्हाच आमची वृत्ती पवित्र होत असते. कृती करणारे समोरचे कोण आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे. कृती करणारे कोण आहेत? सावता बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. भक्तीचे महावीर नामदेव महाराजांनी. नामदेव महाराज भक्तीचे महावीर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानियांचे राजे. काय भाग्य सावता बाबांचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आपल्या मळ्यामध्ये देवाचं नामाचं चिंतन आपलं कर्तव्य करत करत पार पाडणारे. चिते अंतकरण शुद्ध आहे. डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. माणसाचा चेहरा मनाचा असाय लक्षात ठेवत चला. ज्याची सायकोलॉजी परफेक्ट आहे अशी माणसं व्यक्तीच्या बोलण्याच्या टोनिंग वरून सुद्धा त्या व्यक्तीच्या स्वभावाची पारख करत असतात. शहाणी माणसं जास्त बोलत नसतात पण नेहमी जास्त ऐकायचं काम करत असतात. उठा वेग करा शरण दावदारा पाटील. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येती याची सत्ता काय चाले. तुम्ही आम्ही निमित्त लक्षात ठेवत चला. हरिविना कोणी नाही सोडविता. अनेक अभंग आहेत. सद्गुरु माऊली स्वामी समर्थांची प्रतिमा समोर आहे. माझं श्रद्धास्थान. दत्तात्रय महाराजांनी अनेक अवतार घेतले. दत्तात्रय महाराजांनी जेव्हा श्रीपाद श्री वल्लभाच्या रूपाने अवतार घेतला, ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन. आणि जेव्हा पिठापूर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतं, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र तेलंगण प्रांतामध्ये जर आपण कधी गेला, कृष्णा मैया मोठ्या प्रेमानं वाहत गेलेली आहे. आणि कर्नाटक बॉर्डर जिथे संपत आहे तिथे श्री क्षेत्र कुरुपूर आपल्याला पाहायला मिळतं. त्या कुरुपूर या ठिकाणी सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांनी अनेक वर्षाची साधना केली. आणि तेच श्रीपाद श्री वल्लभ पुढे नरसिंह सरस्वतीच्या रूपानं प्रगट झाले. नरसिंह सरस्वतीच्या रूपानं प्रगट झालेले श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्तात्रय महाराजांचा मूर्तिमंत अवतार, अविनाशी अवतार दत्त महाराजांचा आहे. आणि तेच श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वतीच्या रूपाने प्रगट झाले. आपण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आता मुळात हे पश्चिम महाराष्ट्रातलं जे आहे सोडून द्या. आता आम्हाला मराठवाड्यात असल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र म्हणण्याची सवय लागली. पण आपण सांगलीच्या जवळ कृष्णेच्या काठावर जर गेला तर त्या ठिकाणी औदुंबर असणारं पवित्र तीर्थक्षेत्र पाहायला मिळतं. सद्गुरु माऊलींचं आलिशान पाहिल्यानंतर मला दृष्टांत आठवू लागले. गादीचा अधिकार हा असणारा इतर वेळेला बोला म्हटलं तर माणूस बोलू शकणार नाहीये, परंतु प्रेरणा देणारी शक्ती महान असते. लक्ष केंद्रित करत चला. आणि त्या ठिकाणी चातुर्मास नरसिंह सरस्वतींनी पूर्ण केला. आज देखील औदुंबरला जर तुम्ही कधी गेलात तर तिथे विमल पादुका पाहायला मिळतात. आणि तिथून ते पुढे कृष्णाने पंचगंगेचा जिथे पवित्र संगम झाला ते म्हणजे नरसोबाची वाडी, ज्याला नरसिंहवाडी सुद्धा आपण म्हणतो. आणि तिथे मनोहर पादुका आपल्याला पाहायला मिळतात. तिथे तब्बल 12 वर्षाचं वास्तव्य त्यांचं होतं. एक तप पूर्ण केलं.
आणि तेच नरसिंह सरस्वती तीर्थयात्रा करत करत गाणगापूरला पुढे आले आणि गाणगापूरला जवळपास 2 तासाचं वास्तव्य होतं. संगमावर जावं, मोठ्या प्रेमानं तिथे स्नान संध्या करावी आणि अष्टोत्तर तीर्थाचं दर्शन घ्यावं, मठामध्ये अनेक महात्म्याला उपदेश करावा असे असणारे नरसिंह सरस्वती. आणि त्या नरसिंह सरस्वतीने आपलं अवतार कार्य पूर्ण करत असताना आपल्या शिष्याला सांगितलं, बाबानो आता मात्र आपला निरोप घेतो. कसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोडी काढी राहतील. वस्तीकर वस्त्याला प्राप्त काळी उठून गेला, शरणे एका जनार्दन आयशी असता भय गवल. तेव्हा शिष्यांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू येऊ लागले. महाराज एवढं साहित्य तुमचं आम्हाला मिळालं, एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलं, आम्हाला विरस होत नाही आपला. आणि तेव्हा दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वतीच्या रूपानं सांगितलं, बाळानो तुम्ही ज्या ज्या वेळेला माझी आठवण कराल त्याच वेळेला माझी उपस्थिती इथे राहणार. आणि त्यांनी निर्गुण पादुका आपल्या भक्तासाठी गाणगापूरला ठेवल्या. आज देखील अनेकांना मोठ्या प्रेमानं तिथे साधना करत असताना आत्मप्रचितीचा अनुवाद घेता येतो, अनुभूती प्राप्त करून घेता येते. आणि तेच नरसिंह सरस्वती कर्दळी वनामध्ये अदृश्य झाले साधना करत करत. आणि तेच नरसिंह सरस्वती पुढे स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले. आपला विषय महत्वाचा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कारण कलश पूजन करत असताना प्रतिमा मागे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण वडाचं झाड किती जरी उंच गेलं तरी ते वडाचं झाड मात्र पारुंबीच्या रूपानं खाली झुकलेलं असतं. कसं नम्रता अलंकार आपल्या जीवनामधला कधी विसरू नका, ताटरपणा येऊ देऊ नका. न जायची ताटा नित्य खटाटोप मंडुकी वटवट दशेगा, प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून निघा. म्हणून शुद्ध जर चित्त करावं वाटत असेल, कारण अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त केले तेव्हाच ते चित्त शुद्ध होणार आहे. तसता नाना प्रकारचे तीर्थयात्रा करू लागला, पण त्याचं चित्तच कधी नामावर स्थिर नाही. ज्ञानोबरायांनी हरिपाठातल्या 10व्या क्रमांकाच्या अभंगात काय सांगितलं, त्रिवेणी संगमेना नाथिते प्रवीणी परीक्षा देण्यासाठी तर आलो नाही, पण परीक्षा आपली नाही बरं. आपण निष्ठावंत वारकरी त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. ज्ञानोबरायांचा हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांचा जीव की प्राण आहे. नाना प्रकारच्या तीर्थयात्रा माणूस करू लागला, पण चित्तच त्याचं स्थिर नाही नामावर. काय उपयोग तीर्थाला जाऊन, नुसतं शरीराला तीर्थात आहे पण चित्त सैऱ्या वैऱ्या धावते नको तिकडे. त्या चित्ताला स्थिर करण्यासाठी नामाचं चिंतन, देह शुद्ध करून भजनी नामाच्या चिंतनातून याची अनुभूती मिळते. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. याचा वापर नेहमीचा
चांगल्या कामासाठीच आम्हाला करता यावा आणि मोठ्या प्रेमानं भगवंता हे जर भाग्य त्याला प्राप्त झालं, गंगेसारखं त्याचं अंतर्मन स्वच्छ होऊन जात. म्हणून आपल्या जीवनातलं हित जर ओळखायचं असेल तर काय करा? श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय निवडलेल्या अभंगाच्या हित ते करावे चिंतन करून या मन शुद्ध भावे, करून या मन एकविध अवस्था मनाची तयार व्हावी लागणार आहे. मन आमचं चंचल आहे. तू म्हणे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मधी काते. ते मन भगवंता स्थिर करण्यासाठी तुझ्या नामाचं चिंतन, मनाची स्थिरता, चित्ताची स्थिरता एकदा तयार झाली, तो आनंद वेगळा आहे. शुद्ध अंतकरणानं केलेलं कार्य कधीच वाया जात नाही. स्नान से तन की शुद्धि होती है, भगवान के ध्यान से मन की शुद्धि होती है, और पवित्र दान से धन की शुद्धि होती है. धन कमाना पाप नहीं, लेकिन बेईमानी से धन कमाना बहुत बड़ा पाप है. त्याचा उपयोग आम्हाला नेहमी चांगल्या कामासाठी करता आला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विचकरी, उत्तमची गती तोयक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. संपत्ती जर चांगल्या मार्गाने आली तर संतती गुणवान संस्कार युक्त तयार होतात. दुसऱ्याला त्रास देऊन डुबाडून भ्रष्टाचार करून कधी धन कमवू नका. इमानदारीनं प्रामाणिकपणानं जे आपल्या जवळ येणार आहे ते जीवनाला आनंद देणार आहे. पण शास्त्र सांगतं इमानदारीनं कमवलेलं धन उजव्या हातानं जेव्हा सत्कर्मी आपण लावतो तेव्हा उजव्या हातानं केलेलं पवित्र कर्म हे डाव्या हाताला सुद्धा माहीत होतं का? शुद्ध अवस्था खरी तेव्हाही त्यांच्या जीवनामध्ये जे जीवनामध्ये आपलं कार्य मात्र मोठ्या प्रेमानं करतात. एक शेवटचा दृष्टांत सांगून ही सेवा आपण भगवंताच्या चरणी समर्पित करूया. सीता माऊली सारखं रत्न आणि सीता माऊली सारख्या रत्नाचं अपहरण त्या रावणानं केलं. हे दृश्य जेव्हा जटायू पाहतो, जटायू विचार करतो किती केविलवाणी आवाज काढून कुणीतरी सहकार्य करा, मदतीला या. माझे देवरजी, माझे लक्ष्मण भैया रेषा ओढून आखून गेले होते, याच्या बाहेर जाऊ नका भाभी. परंतु आलेला भिक्षुक मात्र मला फसवण्यासाठी आला आणि मी ती रेषा ओढावली, अपहरण केलं.
मला सामोरं जाण्याचा प्रसंग आला, पण ते सहकार्य कोणी करणार आहे का? याच्या तावडीतून सुटका होण्यासाठी कोणी मदतीला येणार आहे का? प्रभू रामचंद्राची आठवण आहे. प्रभू रामचंद्रांना हाका मारतात, लक्ष्मण भैयाला हाका मारतात, आणि त्याच वेळेला जटायू असणारा पक्षी जवळ आहे. तो पाहतो दृश्य, त्याने विचार केला, रावणाशी सामना करत असताना आपला निभाव लागणं शक्य नाहीये, पण प्रयत्न माझा सोडणार नाही. रावणाच्या तावडीतून सुटका होणं शक्य नाही आपले, परंतु सत्कर्मासाठी आपला प्राण गेला तरी चालेल, परंतु त्यासाठी मात्र मागे राहणार नाहीये. आणि त्याच जटायूनं त्या रावणाला टोचा मारून जखमी करण्याचा सातत्याने आपला पुरुषार्थ दाखवला. परंतु रावण जेव्हा सारखा टोचा मारून जखमी अवस्थेमध्ये त्या प्रसंगाला सामोरा जातोय, आणि त्याच वेळेला तो रावण मनात विचार करतो, हे सामर्थ्य त्याच्याकडून आलं तरी कुठून? सारखा येतो भरारी मारून आणि टोचा मारतो. एखादा दुष्ट व्यक्ती जर आपली स्तुती करू लागला तर नक्की लक्षात ठेवायची की काहीतरी त्याचा स्वार्थ आहे त्याच्या पाठीमागे. सज्जन महात्मा कुणाची निंदे करत नसतो आणि सज्जन महात्मा कुणाची स्तुती करत नसतो. वस्तुस्थिती सांगत असतो समाजापुढे, ती स्तुती असू शकत नाही. परंतु रावण असणारा जटायूची स्तुती करू लागला. अरे एवढा मोठा तू पराक्रम मला दाखवतो, हे सामर्थ्य, ते बळ तुझ्यात आलंय तरी कुठून? आणि त्यावेळेला तो जटायू असणारा इशारा करतो, या पंखात सर्व बळ आहे माझ्या, या सर्व पंखात माझ्या बळ आहे. आणि त्या दुष्ट अशा रावणानं त्याची विकृती संपलेली नाहीये, आणि त्यानं मात्र सज्जन असा जटायू मन मोकळेपणाला इशारा करून दाखवते, सर्व बळ माझ्या पंखात आहे. आणि त्याच वेळेला दुष्ट असणाऱ्या रावणानं जटायू सारख्या निष्पाप असणाऱ्या पक्षाचे पंख छाटून काढले, आणि तोच जटायू असताना धारातीर्थी कोसळला. जखमी अवस्थेमध्ये पडलेला हा जटायू रामप्रभू आणि लक्ष्मण भैया जेव्हा सीतेचा शोध घेत घेत निघालेले आहेत, आणि तेव्हा रस्त्यामध्ये जखमी अवस्थेमध्ये पडलेला जटायू जेव्हा पाहतात, त्या जटायूला कंठात प्राण साठवलेला आहे आणि घडलेली हकीकत जेव्हा रामप्रभूंच्या लक्षात आली, आणि त्याच वेळेला जटायूला आपल्या मांडीवर घेतलं, हो आणि काय तुझी सेवा करू मला सांग. जटायू विचार करतो, जपी तपी ऋषी मुनी साधक रात्रंदिवस आपली प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करतात, पण तुमच्या सगुण रूपाचं दर्शन कधी कुणाला घडत नाही सहजासहजी. पण माझं भाग्य असे असणारी जगाच्या मालकाची मूर्ती माझ्या समोर आहे. मने वाचा करणी दयांची भजने, देवांची वाणी, ते शरीर जाते क्षणी देवाची नाही. आता याच्यापेक्षा दुसरा आनंद काय? आयुष्याची लांबी महत्वाची नसते, आयुष्याची रुंदी महत्वाची असते. मोठ्या प्रेमाला सांगत असतो, क्वांटिटीला विशेष महत्व नसतो. कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना माणसाकडे क्वालिटी असली पाहिजे. जटायूला मोठ्या प्रेमानं भगवंताचं स्मरण करत करत ही लुकीची यात्रा भगवंताच्या चरणी समर्पित केली. म्हणून माझे तुकोबाला सांगतात, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंडल्या धावा कृष्णेच्या. म्हणून त्याचा विसर कधी पडू देऊ नका आपल्याला आपल्या जीवनामध्ये. आपला दररोजचा प्रपंचाचा भाग सांभाळ आधी संसार सुफळ झाला गे बाळ, आधी संसार सुफळ झाला गे बाळ.
आज जटायूचं मोठ्या प्रेमानं नाव घेतलं जातं. तळमळ जर अंतःकरणापासून असेल तर कधीच वाया जात नाही. याच्यासारखा लाभ जीवनात कोणता श्रेष्ठ आहे हे हित आपल्याला कळावं. हे हित ज्याला कळालेलं आहे त्यांच्या आई वडिलांना श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय धन्यवाद देतात. आपण या गीता सुवासे जागता जगते माता पिता तयार आई वडील किती भाग्यवान आहे. सुशिरो मात्र पुण्येन अपित्र पुण्येन जगत अवतार वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. आईचं पुण्य, वडिलांचं पुण्य, आपल्या वंशांचं गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मिळालेलं पुण्य आणि स्वतःच जन्मजन्मीचं काही जर पुण्य असेल तरच ही गोडी आपल्याला करणार आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि म्हणून आपलं गीत ओळखा. गीत आपलं ओळखायचं असेल ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी शेती सैली. यासाठी याचं चिंतन करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज गर्भ श्रीमंत संत पण आपल्या श्रीमंतीचा मोठेपणा त्यांनी समाजापुढे कधी ठेवू दिला नाही. संत श्रेष्ठ भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रपाणी यांचे चिरंजीव सूर्यनारायण आणि सूर्यनारायणांचे चिरंजीव शांतीब्रह्म एकनाथ महाराज गर्भ श्रीमंत संत पण श्रीमंतीचा मोठेपणा कधी झाला नाही. सद्गुरु माऊली जनार्दन स्वामी यांना शरण गेले आणि सद्गुरु माऊली जनार्दन स्वामी त्यांच्यावर भरभरून असणारी कृपा केली. साक्षात दत्तात्रय महाराजांचा मदंग वेशामध्ये दृष्टांत त्याला देवगिरी पर्वतावर झाला. ज्याला सध्या दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखलं जातं. केलेली साधना वया जाऊ शकत नाहीये. पण माझ्या नाथरायांचं नितांत प्रेम ज्ञानोबायांच्या वाङ्मयावरती हरिपाठाचं चिंतन तपे विना दैवत निधिल्या विना प्राप्त तुझे विना गीत कोण सांगितले. ज्ञानोबायांच्या हरिपाठाचा कितव्या क्रमांकाचा अनुभव. योगयाग विधी येणे लोही सिद्धी वायाची उपाधी नंबर भाविवीन देव न कळे सत्य गुरुवीन अनुभव कैसा कळे. पाचव्या क्रमांकाचा अनुभव. म्हणून मनात कुठल्याही प्रकारचा द्वेष असू नये. अद्वैतामध्ये गेल्याशिवाय खरा आनंद नाही. द्वैताची झाडणी गुरुवीन ज्ञान तया कैसे कीर्तन करेल ना. अहो कीर्तन म्हणजे काय. सतत देवाच्या नामाचं चिंतन हेच खरं कीर्तन आहे. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामाचे नाही पापाचे आयशे केले. माझ्या ज्ञानोबायांनी गोड असा विचार ज्ञानेश्वरी मधून सांगितलेला आहे. तसं श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणून भगवंताच्या नामाचं चिंतन करा. प्रकाश म्हटलं की अंधार तिथे नाहीये. तसं हरीच्या नामाचं चिंतन केलं की शुद्धच अंतकरण होणार आहे. कारण हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील नयासी क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपत आहे. माझ्या ज्ञानोबाराने हरिपाठातल्या 11व्या क्रमांकामध्ये संदर्भ मोठ्या प्रेमानं सांगितलेला आहे. म्हणून ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी नामाचं चिंतन करा. नामाच्या चिंतनाचा सर्वात मोठा फायदा आहे. देवाचं तादात्म्य संपून जातं. खूप बोलण्यासारखे विषय परंतु समय सूचकपणा डोळ्यासमोर ठेवून ही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी नियोजित वेळेमध्ये समर्पित करायची. आपण मला प्रकाशाला सुद्धा साथ केलेली आहे. कारण इथे आलो तेव्हा बरोबर 8:35 झाले होते आणि लागलीच 8:45 समोर आलो आणि मोठ्या प्रेमानं नाथांच्या पवित्र गाडीवर उभा राहण्याचं भाग्य मिळालं. गुरुपोळी झाली आणि अभंगाची प्रास्ताविक भूमिका चालू असताना मेघराजाने विचार केला आम्ही का गैरहजर घ्यायचं. आणि मेघराजा सुद्धा मोठ्या प्रेमानं धावत आपल्या स्वागतासाठी आला. मग विचार केला मेघराजाला आता रस्त्यावर उभा करून चालेल का. मेघराजासाठी आता आपण मोठ्या प्रेमानं मंदिरात यायचे. त्यांच्यासाठी जागा रिकामी करायची.
मेघराजाने विचार केला, हा जनता जनार्दनांचा असणारा प्रेमाचा वर्षाव, आपण हा जलाचा वर्षाव करतो, पण त्यांच्याकडे प्रेमाचा वर्षाव आहे. ते सुद्धा शांत झाले प्रभूच्या प्रेमात. आणि खऱ्या अर्थात हाच आपल्या जीवनातला सर्वात मोठा लाभ आहे की मनाची उन्मनी अवस्था होते, चित्ताची चैतन्य अवस्था बनते, जाणीव आणि निनिवेच्या पलीकडे जाऊन वृत्ती तदाकार बनते. आणि एकदा वृत्ती तदाकार बनली की त्याच्यासारखा आनंदी जगात कोण आहे. पण निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात शाळेत माणसाला फार शिकवायची गरज कधी लागत नाही. आपण जाणकार असता सगळं जेव्हा अधिक वेळ घेता श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगाचा प्रमुख जर सार आपण पाहायला गेला, चित्त शुद्ध करा, शुद्ध अंतकरणाला वागा. वर्तमान काळामध्ये कसं वागायचंय, अनुभवाची शिदरी भूतकाळातली बरोबर लावण्यात दुःख करू नका, भूतकाळाचा शोक करू नका घडून गेलेल्या गोष्टीचा. पण वर्तमान काळामध्ये योग्य पाऊल टाका. आपला भविष्य काळ नक्की उज्ज्वल ठरणार आहे, भविष्य काळ आनंदाचा जाणार आहे. आम्ही जे कर्म करतो दररोजच्या कर्माप्रमाणे आमचं संचित तयार होत असतं आणि संचिताप्रमाणे आम्हाला प्रारंभाचे भोग भोगावे लागत असतात. का अल्लाह की जे गेले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले पिटवणे. पण अभ्यास वृत्ती ठेवा बाबा. चिमुकली बाळा मागाशी उभी होती, मला आनंद वाटला. आज साक्षात जनाबाई मीराबाई
आमच्या मुक्ताबाई त्यांचं मला दर्शन घडलं. ही खरी राष्ट्रीय एकात्मता आहे, राष्ट्रीय संस्था आहे. याले याले लहान तोलं याती भडते नारी नर, इथे कुणी लहान नाही कुणी मोठा नाहीये, सर्व समान आहे. परकरी संप्रदायाची हीच खरी शिकवण आहे. पंढरीच्या लोका नाही आहे माझं पाया पडे जन एकमेक. आपल्या चिमुकल्या बाळांच्या जीवनात अशीच प्रगती भविष्य काळात देखील आम्हाला पाहायला मिळावी. जसं लावलेल्या रोपटाला वाढवत असताना येऊन रोप लावी येले द्वारी, त्याचा वेळ गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले विचिताची बहारू कळली अशी आहे. तेव्हा आपल्या सद्विचाराचा सुगंध नेहमी आमच्यासारख्या पामराला अनुभवता यावा या दृष्टिकोनातून आपला अनेक वेळ त्या ठिकाणी नेतात आदरणीय गायकवाड महाराज सर त्याने मोठ्या प्रेमानं गेली 2 महिन्यापूर्वी फोनवरती संपर्क केला आणि आपल्या कुरणवाडी येथे नाम स्वतःमध्ये सेवा घडावी अशी अंतःकरणापासून इच्छा व्यक्त केली. गुरुदेवांच्या आशीर्वादाने जरी पत्रिकेमध्ये 7 ते 9 ची वेळ असली तरी भगवंताने विचार केला असेल की बाळा तुला निवडित वेळेमध्ये म्हणजेच जी तुझ्यासाठी वेळ असणारी नामचिंतनासाठी राखून ठेवलेली त्याच वेळेस तुला जाता येणार. सुरुवातीलाच बोलून गेलो म्या बोलविल्या विनू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण झाले जो जगाते चाले. गुरुदेवांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचं दर्शन घडलं. 10 किलोमीटर गाडी पुढे आली की कोण यायचा कुठपर्यंत आला. 10 किलोमीटर पुढे आलो की कुठपर्यंत आला. ओढ सारखी जशी आपली प्रेमाची होती म्हणूनच आमच्यासारख्या पामराला या ठिकाणी परमेश्वरानं खेचून आणले आपली तळमळ करून. म्हणून हे प्रेम सर्वात महत्वाचं आहे. फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट हृदयापासून केलेलं प्रेम हे कधीच वाया जात नाही. आमची इच्छा जर पवित्र असेल तर आम्हाला मार्ग सापडणार आहे. पण फिलॉसॉफर सांगतात वेर देश विल देश वे, जिथे इच्छा तिथे मार्ग आहे. आणि म्हणून अशा पवित्र मार्गाने मार्ग लावून गेले आधी दयानिधी संतते आणि त्याच मार्गाने वाटचाल करू लागलो ते नेचे पंथे चालू जातात न पडे गुंता कुठे त्यांना. निश्चितपणाने कुठल्या प्रकारचा गुंता पडण्याचं कारण नाही. तिथे मोठ्या प्रेमानं आपल्या सर्वांच्या साक्षीला चिंतन घडलेले तेव्हा अनेक वेळ या ठिकाणी न घेता 2 तासाची मर्यादा सांभाळून कारण आपला सर्वांना प्रसाद घ्यायचे आहे. त्याची मला जाण्याचा प्रसाद घेतलेला नाही घेतलेला कारण मी आग्रह करत होतो सरांना की प्रसादाचा वापर केला तर बरोबर आहे. अहो म्हटले नामाच्या प्रसादाची भूक लागली सर्वांना आणि नामप्रसाद घेतल्यानंतरच हा प्रसाद घेण्याची निश्चित आमची सर्वांची इच्छा आहे. आणि तेव्हा मोठ्या प्रेमानं झालेली सेवा पुरुष एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन भगवंताच्या साक्षीनं त्यांच्या समोर समर्पित करतो. त्यावेळेस आपल्या अनगर परिसरातीलच असणारी बरोबर मला बरोबरच पाटील घराण्यातल्या आजींची अनुभव असते. काय शिवशंकराबद्दलच त्यांची असणारी नितांत श्रद्धा आणि स्वतः समोर उभे राहून जेव्हा तसं आईला बरोबरून आपल्या लेकराकडे पाहून तसं आलेल्या वारकऱ्याकडे तेवढ्याच प्रेमानं पाहत असताना प्रत्येकाचं आत्मधर्म भरून येत होतं. आणि त्यानंतर या पवित्र असणाऱ्या परिसराला भेट देण्याचा सुयोग असणाऱ्या ठिकाणी प्राप्त झाला. तेव्हा पुरुष एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन पोलीस डिपार्टमेंट मधल्या फौजदारांची कीर्तनाची सेवा झाल्या, ज्ञान मंदिरामध्ये काम करणाऱ्या
गुरुजनांच्या सेवा झाल्या. पण त्यांनी विचार केला न्याय मंदिरातल्या व्यक्तीची सेवा झाली म्हणजे न्याय मंदिरामध्ये वकिली व्यवसाय सांभाळत गुरुदेवांच्या आशीर्वादाने हा छंद हरीच्या नामाचा सुदृढ सदावाच्या आणि हाच आनंद निश्चित आपल्या सर्वांच्या साक्षीनं जन्मजन्मी घेण्याचं भाग्य मिळावं अशी सगळ्यांनी प्रार्थना करून एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जे वारकरी संप्रदायाचे कळस स्थानी आहे ज्याला कळस म्हणून ओळखलं जातं अशा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचे एकदा प्रेमानं भजन करूया. तुकाराम वकिलीचा व्यवसाय दिवसभर करत लोकांच्या न्याय व्यवस्थेला न्याय देण्याचं काम करत असताना त्यांचं आजचे वकिलीचं कामकाज होतं ते बरोबर 5:15 वाजता संपलं. कारण 5:10 ज्यावेळेस मी फोन केला होता त्यावेळेस ते म्हणाले आत्ताच वकिलीच्या म्हणजे कोर्टातून मी आत्ताच बाहेर पडलोय आणि 10 मिनिटांमध्ये मी गाडीमध्ये बसून आपल्याकडे मार्गस्थ होणार आहे. वकिली काय असते हे त्यांच्या शब्दातून कळते. ज्यावेळेस 5:10 फोन केला त्यावेळेस ते म्हणजे मी आत्ताच कोर्टातून बाहेर पडलोय आणि 10 मिनिटांना मी गाडीमध्ये बसणार आहे. वेळेला वकिली व्यवसायामध्ये जेवढं महत्व असतं कारण न्याय देताना वेळेचं भान त्या ठिकाणी ठेवावं लागतं. एखादा आरोपी काहीतरी वाईट कृत्य करून जातो पण त्यावेळेला त्या टायमिंगला तो जर का दुसऱ्या ठिकाणी असेल आणि प्रतिवादीनं जर का या वेळेला जर का हा आरोपी माझ्याजवळ होता असं जर का सांगितलं तर वकील साहेब त्या ठिकाणी लगेच पॉइंट टू द नोट डाऊन असं त्या ठिकाणी म्हणतात आणि जी न्यायदेवता आहे त्या न्यायदेवतेला सांगतात या टायमिंगला हा व्यक्ती इथं नव्हता तर तो दुसरीकडे होता त्याच्यामुळे हा निर्दोष आहे. तसं त्या पद्धतीनं आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. आपण इकडं यांची पाखरासाठी वाट पाहत होतो पण ईश्वर त्यांना घेऊन यायच्या टायमाला चिता आले. भगवंतानं ज्या वेळेला त्यांना आणायचं होतं त्याच वेळेला या ठिकाणी आणलं. पण कसं करताना जी ज्ञानी माणसं असतात ते स्वतःचं ज्ञान झाकून ठेवतात म्हणजे मी मोठा आहे असं कधी म्हणत नाही.
पण त्यांचं ज्ञान, त्यांची भाषा, त्यांचं वक्तृत्व हे जसं पारिजातकाचं झाड असावं आणि त्याची फुलं असावी, ती फुलं जसं सुगंध दरवळतात, सुगंध देतात, त्या पद्धतीनं त्यांचं ज्ञान, त्यांचं वक्तृत्व हे आमच्या कोळवाडीपर्यंत अगोदरच पोहोचलेलं होतं. म्हणून 2 महिन्यापूर्वी तुमची तारीख आम्ही घेतलेली होती. कारण उत्कृष्ट गायक आहेत, उत्कृष्ट वकिलीचा व्यवसाय करत आहेत आणि महाराजांना एक सांगायचं आहे, आजपर्यंत जेवढी कीर्तनकार इथं बोलवले ते एका क्षेत्रातला एकही कीर्तनकार नव्हता. तुम्हाला यादीत सांगतो म्हणजे सर्वांनाही समजेल, आमच्या गावातल्या लोकांना माहिती आहे पण तुम्हाला माहित असावे म्हणून सांगतो. पहिलं कीर्तन झालं ते साखर कारखान्यावरती काम करणाऱ्या एका कामगाराचं. म्हणजे तो कामगार दिवसभर काम करतोय आणि रात्रीच्या हरिनामाचा जागर करतो आणि लोकांच्या मनातील व्यथा दूर करण्याचे काम करतो. दुसरे कीर्तनकार होते ते ड्रायव्हर होते, षटकोचे ड्रायव्हर होते. आज समाजामध्ये ड्रायव्हर कोणत्या मार्गात असतात आणि आपल्या या मार्गाच्या गाडीवरती आलेला ड्रायव्हर कोणत्या व्यवसायातला आहे, कोणत्या याच्यातला आहे हे जगाला माहीत व्हावं, समाजाला माहीत व्हावं म्हणून त्यांना आम्ही इथं बोलावलं होतं. तिसरे कीर्तनकार होते मी स्वतः होतो. म्हणजे लहान मुलांना शिकवण्याचं काम करतो, ज्ञानदानाचं काम करतो. त्याच ज्ञानदान करणाऱ्या क्षेत्रातला एक असावा असं मला वाटलं आणि गावकडे म्हणाले तुमचं पण कीर्तन या ठिकाणी असू द्या म्हणून गेलो. दुसरे होते चट्टे महाराज, तेही प्राध्यापक आहेत, त्यांचंही या ठिकाणी कीर्तन झालं. नंतर काल झालेले हरिभक्त पारायण शिंगारे महाराज म्हणून आहेत, ते पंचायत समिती मोहोळमध्ये अधीक्षक म्हणून काम करतात. पूर्ण पंचायत समितीचं कामकाज त्यांच्या सहीशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे तेही तिथलं दिवसभर काम करून सायंकाळच्या वेळेला समाजामधील लोकांचं अज्ञान असलेलं ते अज्ञान बाजूला करून ज्ञान देण्याचं काम करतात. आणि तसंच मला वाटलं आज वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत तेव्हा आपल्या गावाला कधीच वकिलाचं कीर्तन झालेलं नाही, तेव्हा वकिलाचंही कीर्तन आपल्या गावामध्ये व्हावं. ते वकिली व्यवसाय करत करत आता वकिलाला किती टेन्शन असतं हे आपण सांगून काय समजणार नाही. तरी सुद्धा एकदा कोर्टाच्या बाहेर आले की तिथला सगळा व्यवसाय तिथं सोडून देऊन समाजामध्ये असलेलं अज्ञान दूर करून त्यांना ज्ञानदान करण्याचं काम हरिभक्त पारायण लोमटे महाराज या ठिकाणी करत आहेत. आणि त्यांची अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची मार्मिक सेवा आज या ठिकाणी झाली. त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळांच्या वतीनं आणि महाराजांना एक आनंदाची बातमी सांगायचं म्हटलं तर ही ड्रेसमध्ये जी मुलं दिसतात ही हरिपाठासाठी 15 ते 20 दिवसापूर्वी तयार झालेली मुलं आहेत. ते आता लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचं कौशल्य तुम्हाला पाहायला आलं नाही हे आमचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. आणि आता जी इथं शूटिंग चालू आहे, माझा भाव माझा देव हे व्हिडिओ शूटिंग चालू आहे आणि आपल्या मोबाईलवरती ते आपल्याला पाहायला भेटते. युट्यूब वरती महाराजांचं नाव टाकलं की आपल्या कोणवाडीचं गाव नाव येतंय त्याच्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये सगळे दिसणार आहोत. कुठल्याही मोबाईल मध्ये महाराजांचं नाव टाकलं आपला चेहरा त्याच्यामध्ये. पोपटरावजी माळे साहेब युट्यूब वरती सुंदर पद्धतीनं प्रक्षेपण करण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत आणि करतील अशी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.